नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकारनं एक मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे। घरासाठी मोदी सरकार 2.5 लाख रुपये देणार आहे। आपण याविषयीची सविस्तर माहिती घेऊया, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शहरी भागातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान आवास योजना शहरी सुरू करण्यात आली होती। यानंतर आता पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 या योजनेला देखील सरकारने मंजुरी दिलेली आहे। या योजनेअंतर्गत 5 वर्षात शहरी भागात घरे बांधणे, घरे खरेदी करणे अथवा भाड्याने घेण्यासाठी 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सरकार मदत करणार आहे। तर जाणून घेऊयात मोदी सरकारच्या या योजनेबद्दल सविस्तर माहिती। केंद्र सरकारकडून 4 पद्धतीने मदत केली जाईल। यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम, BLC भागीदारीत परवडणारी घरे, AHP परवडणारी भाड्याची घरे, ARH आणि व्याज अनुदान योजनेचा ISS समावेश आहे। BLC, AHP आणि ARH अंतर्गत घर बांधण्यासाठी येणारा खर्च मंत्रालय, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ULB आणि पात्र लाभार्थी यांच्यात समाविष्ट केली जाईल। AHP आणि BLC अंतर्गत सरकारी मदत विशिष्ट अटींसह प्रत्येक वर्गाला 2.5 लाख एवढी करण्यात येईल। कोणत्या राज्याला किती मदत मिळणार? ईशान्येकडील राज्य हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि केंद्रशासित प्रदेश उटी, जम्मू काश्मीर, पुदुच्चेरी आणि दिल्लीतील BLC तथा AHP वर्गासाठी केंद्र सरकार प्रति घर 2.25 लाख रुपयांची मदत करणार आहे। राज्य सरकार प्रति घर किमान 0.25 लाख रुपयांपर्यंतची मदत करेल। इतर सर्व केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्र सरकार 2.5 लाख रुपयांपर्यंतची मदत करेल। याशिवाय इतर राज्यांसाठी केंद्र सरकार 1.5 लाख रुपये प्रति घर आणि राज्य सरकार किमान 1 लाख रुपये प्रति घर मदत करणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना ही शहरी भागातील जगातील सर्वात मोठ्या परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनांपैकी एक योजना आहे। 2015 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा देशातील कोट्यावधी कुटुंबांना लाभ मिळाला आहे। या योजनेअंतर्गत 1.18 कोटी घरे मंजूर करण्यात आली होती। त्यापैकी 85.5 लाखांपेक्षा अधिक घरे लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली असून उर्वरित घरांचे बांधकाम सुरू आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।